नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राज्यातील अग्रगण्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पलूसची नवी कार्यकारिणी व सल्लागार समिती जाहीर करण्यात आली। साहित्य, संस्कृती आणि वाचन चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशाने नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी शाहीर जालिंदर काकासाहेब पांडुरंग देशमुख यांची निवड झाली। दिनांक 21 जून रोजी स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस येथे शाखेच्या सभासदांची बैठक पार पडली। यावेळी उपस्थित सदस्यांमध्ये सविस्तर चर्चा होऊन साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या सदस्यांमधून नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली। तसेच शाखेच्या विविध उपक्रमांना दिशा व मार्गदर्शन मिळावे यासाठी ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षक, कवी, पत्रकार, उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेली सल्लागार समितीही गठीत करण्यात आली। नव्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी डॉक्टर बाबूराव निवृत्ती पवार आणि शांतीनाथ रामचंद्र मांगले यांची निवड करण्यात आली। कार्यवाह म्हणून सत्येंद्र सुरेश कामत व श्रीमती वासंती वासुदेव मेरू यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली। कोषाध्यक्षपदी डॉक्टर संपतराव रामचंद्र पार्लेकर यांची निवड करण्यात आली। कार्यकारिणी सदस्य म्हणून संदीप हरी नाजरे, पांडुरंग शिवाजी पुदाले, जानकीताई पाटील, प्राध्यापक संतोष काळे, प्राध्यापक ऋषिकेश खारगे, श्रीकांत माने, शरद जाधव, सतीश पवार आणि दिलीप वडकर यांची निवड करण्यात आली। सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी सुहास वसंतराव पुदाले यांची निवड झाली असून यांची निवड झाली असून समितीमध्ये प्राचार्य तानाजी चव्हाण, श्रीमती जानकीताई भोसले, कवी शिराजभाई शिकलगार, प्रकाश पाटील, जयवंत आनंद आवटे, डॉक्टर धनंजय महादेव होनमाने, कवी हरिभाऊ पुदाले, प्राध्यापक रवींद्र येवले, उद्योजक BR पाटील, मोहन रामचंद्र पुदाले, सौ वर्षा सुनील पुदाले आणि जगदीश देसाई यांचा समावेश करण्यात आलाय। यावेळी नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून साहित्य, वाचन, संस्कृती, काव्य वाचन, व्याख्यानमाला, लेखक संवाद, विद्यार्थी साहित्य उपक्रम तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे शाखेच्या साहित्यिक कार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास सभासदांनी व्यक्त केलाय। बैठकीच्या शेवटी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सल्लागार समिती सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले। नव्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पलूसची साहित्य चळवळ अधिक व्यापक, गतिमान आणि प्रभावी होईल असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आलाय। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।